हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण हॉटेलमध्ये किंवा उडपीमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मिळतो त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं सांबार आपल्याला भेटतं, आपल्याला आवडतं, अगदी तशाच चवीचं सांबार आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया. सांबार बनवण्यासाठी इथे मी तूर डाळ घेतलेली आहे. एक छोटी वाटी तूर डाळ मी इथे घेतलेली आहे. दुधी भोपळा, एक टोमॅटो, एक वांग आणि 2 शेवग्याच्या शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत. हे सगळं आपण स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्तही करू शकतो. इथे मी सगळ्या भाज्या अगदी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये हळद आणि पाणी टाकून मिक्स केलेलं आहे. शेंगा मी डिरेक्टली या सगळ्या भाज्यांमध्ये बॉईल करण्यासाठी टाकणार नाही आहे, नाहीतर पूर्ण शेंगांचा चोथा बनतो आणि नंतर तो सांबारमध्ये मध्ये मध्ये येत राहतो. त्यामुळे अशा पद्धतीने मी एका वाटीमध्ये शेंगा उकडण्यासाठी ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यानंतर आपण जेव्हा सांबार बनवतो त्यानंतर आपण वरून ते टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी शेंगा ठेवून 3 ते 4 म्हणजे अगदी सॉफ्ट डाळ होईल आणि भाज्या होतील इतपत आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपली डाळ शिजून तयार होत आहे तोपर्यंत आपण सांबारसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी, अगदी थोडेसे मेथीदाणे आणि 1 चमचाभर इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे. ते अगदी छान लालसर आपण भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर अगदी थोडंसं सुकं खोबरं घेऊन अगदी हलकं लाल कलर होईपर्यंत आपण ती छान भाजून घेणार आहोत. खोबऱ्याला थोडासा हलका लाल कलर आला की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून आपण पुन्हा एकदा 1 मिनिटभर छान परतून घेणार आहोत. अगदी सुंदर, अगदी आपण सुरुवातीला जेव्हा मेथीदाणे टाकतो त्यावेळेलाच अगदी सुंदर असा फोडणीचा वास येतो. अगदी टेस्टी सांबार बनतं या पद्धतीने. लसूण आणि अद्रक थोडंसं लाल झालं की त्यामध्ये मी 2 छोट्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 2 बेडगी मिरची टाकून घेतलेली आहेत. हे सगळं आपण अगदी हलकंसं भाजून घेणार आहोत. कांदा खूप लाल करण्याची गरज अजिबातच नाही आहे. बेडगी मिरचीमुळे सांबारला अगदी हॉटेलसारखा सुंदर असा कलर येतो. त्यानंतर हे सगळं थंड करून मी मिक्सरमध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथे आपली आपण डाळही पाहू शकतो. अतिशय छान डाळ शिजलेली आहे आणि शेंगाही वरच्यावर अगदी छान शिजलेल्या आहेत. हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत. डाळ छान घोटून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या भाज्याही त्यामध्ये छान मिक्स होतात आणि भाज्या अशा वेगळ्या राहिल्या तर त्या आपल्याकडून खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे सगळ्या भाज्या मी त्यामध्ये छान घोटून घेणार आहे म्हणजे छान सगळं डाळीमध्ये मिक्स होतं. इथे आपण पाहू शकतो अतिशय छान सगळं मी घोटून घेतलेलं आहे आणि डाळही पाहू शकतो आपण अतिशय छान शिजलेली आहे. त्यानंतर आपण सांबार करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत मी. लसणामुळे अतिशय सुंदर असा फ्लेवर येतो. लसूण थोडासा हलकासा लाल झाला की त्यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. त्यानंतर हळद, हिंग टाकून आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला मी त्यामध्ये टाकलेला आहे. हे सगळं खूप परतण्याची गरज नाही आहे. मसाला आपण अगोदर भाजून घेतलेला आहे त्यामुळे अगदी 1 मिनिटभर आपण तो परतून घेणार आहोत. इथे आपण पाहू शकतो सगळा मसाला मी तेलामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आणि लगेच त्यामध्ये आपण 1.5 चमचा सांबार मसाला टाकणार आहोत. सांबार मसालाही खूप टाकण्याची गरज नाही आहे आणि अजून एक्स्ट्राची मिरची पावडरही टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण अगोदर वाटतानाच मिरची त्याच्यामध्ये बेडगी मिरची टाकलेली होती. सांबार मसाला टाकून छान मिक्स केलं की त्यामध्ये आपण जी डाळ घोटून घेतली होती ती टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण पाणी टाकणार आहोत. पण सांबार हे छान पातळसरच असतं त्यामुळे पाणी आपण ओतून घेणार आहोत जास्तीच. त्यानंतर सांबारमध्ये मी फक्त 1 चमचाभर चिंचेचा कोळ टाकलेला आहे. ही चिंच मी अगोदरच भिजत ठेवलेली होती आणि ती छान चोळून घेऊन त्याचं पाणी मी 1 चमचाभर पाणी सांबारमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ टाकून
टाकून घेणार आहोत. हे सगळं अगदी छान मिक्स केलं की नंतर सगळ्यात शेवटी आपण ज्या शेंगा उकडून घेतलेल्या होत्या त्यामध्ये टाकून 10-15 मिनिटांसाठी हे सांबार अगदी छान आपण उकळून घ्यायचं आहे. 10-15 मिनिटांसाठी उकळायचंच आहे, म्हणजे आपण पाहू शकतो अगदी त्याप्रमाणे मस्त कलर चेंज होतो आणि सगळं गूळ चिंच जे आपण टकलेले आहे तेही पूर्ण सांबारमध्ये त्याचाही फ्लेवर अगदी छान येतो. त्यानंतर मस्त मऊलुसलुशीत इडलीसोबत मस्त असं वाफाळतं सांबार खाण्यासाठी तयार झालेलं आहे. इथे आपण कन्सिस्टन्सी पाहू शकतो. अतिशय सुंदर आपलं सांबार दिसत आहे. अतिशय छान कलर, टेक्स्चर आणि चवही अप्रतिम येते या पद्धतीने. त्यामुळे या प्रमाणे तुम्ही नक्की सांबार ट्राय करा. अतिशय टेस्टी बनतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.